मरकाडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया आता स्थगित करण्यात आली आहे। पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर चाचणी मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली। ईव्हीएमला विरोध करत गावकऱ्यांनी घेतलेली चाचणी मतदानाचा निर्णय रद्द करण्यात आला। तर माळशिरस तालुक्यामधील नागरिकांना एकत्र करून मोर्चा काढणार असं उत्तमराव जानकर यांनी म्हटलंय। तर मार्कडवाडीमधील प्रकार हा रणजितसिंह मोहितेंचा खेळ आहे असा आरोप भाजपच्या राम सातपुते यांनी केलाय। मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया स्थगित। सोलापूरच्या मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा निर्णय अखेर स्थगित। पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर चाचणी मतदान प्रक्रिया स्थगित। त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत। ईव्हीएमला विरोध करत मार्कडवाडीतील नागरिकांनी चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता। तर माळशिरसमधील नागरिकांना एकत्र करून मोर्चा काढणार उत्तम जानकर यांचा इशारा। आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत, या न्यायव्यवस्थेपर्यंत, या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू। मार्कडवाडीतील प्रकार हा रणजितसिंह मोहिते पाटलांचा खेळ, राम सातपुते यांचा आरोप। विरोधकांकडून ईव्हीएमला बदनाम करण्याचं षडयंत्र होतं, राम सातपुतेंची टीका। हे रणजितसिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी त्या ठिकाणी उत्तम जानकरला प्यादं बनवून अशा पद्धतीचं एक षडयंत्र रचवलं होतं की ईव्हीएमला कसं बदनाम करता येईल। लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवरती 144 कलम लावून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत। अजून राज्यामध्ये सरकार यायचं आहे, पण लोकांना वाटतंय, मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मतं मिळालेली आहेत ती कमी मतं आहेत। हा एक महत्त्वाचा विषय। हे आता कसं आहे, जिंकलो तर मग ईव्हीएम, हारलो तर मग आमचं कामकाज। तिकडे प्रियंकाताई निवडून आल्या, तिथे काय चाललं नाही। आपल्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे।